नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या सर्वांची फेवरेट मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा म्हणजे शुक्रवार 3 जुलैच्या एपिसोडचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा एकानंतर एक धमाकेदार असे ट्विस्ट आले आहेत. आजचं एपिसोड तर एकच नंबर होतं. म्हणजे तुम्हाला जब वी मेटचा तो शाहिद कपूर आणि करीनाचा सीन आठवतोय का? तोच आपल्याला आजच्या या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. आणि शाहिद कपूर आणि करीनाची ॲक्टिंग तर पाणी कम चाय काय म्हणतात ते तशी आहे. ह्या दोघांची ॲक्टिंग इतकी जबरदस्त होती ना आजची. तुम्ही रिव्ह्यू तर ऐकाच, पण मग रात्री टी व्हीवरती आजची मालिकासुद्धा नक्की पहा. तुम्हाला खूप मजा येणार आहे. इतकी भारी ॲक्टिंग केली आहे आजच्या एपिसोडमध्ये ह्या दोघांनी, म्हणजे अर्णव आणि ईश्वरीने. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरू करूया रिव्ह्यू विथ प्रियू. आणि हो प्रेक्षकांनो, अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही केलेलं आहे, मला माहिती आहे, प्लीज एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच आहे ना, अर्णव आणि ईश्वरी इव्हेंटच्या ठिकाणी जात असतात. ईश्वरी म्हणते, सर किती जास्त पाऊस पडतोय, ट्रॅफिकसुद्धा किती आहे आणि इतका वेळ आपल्याला त्या इव्हेंटच्या ठिकाणी जाण्यासाठी 1 तास लागेल असं सांगत होतं. पण आता 2 तास 5 मिनिटं लागणार आहेत, म्हणजे तिने मॅप लावला होता ना. तर मग सर, अशाने तर आपण इव्हेंटच्या ठिकाणी वेळेवरती पोहोचूच शकणार नाही, काय होईल पुढे? अर्णव म्हणतो, मिस इंदोर शांत हो, मला सुद्धा काही कळत नाही आहे. आता पाऊस पडतोय, ट्रॅफिक झालं आहे, आपण तरी काय करू शकतो? जास्त विचार करू नको, करतो मी काहीतरी, होईल काहीतरी, मार्ग काढू आपण. आता अर्णव गाडी चालवत असतो, पण ईश्वरीला समजतं की खूप जास्त गर्दी आहे, ट्रॅफिक आहे, पाऊस आहे, त्यामुळे वेळेत पोचणं काही शक्य नाही आहे. आणि इकडे वल्लरी आणि उदयकांत रमाकांतबरोबर असतात आणि वल्लरी ही चक्क रमाकांतचं तोंडच पकडते आता. किती डेंजर बाई आहे ही. आणि म्हणते की हे रमाकांत, सांग कुठे आहे तो व्हिडिओ, कुठे लपून ठेवला आहे, सांग, नाहीतर आम्ही तुझे इतके हाल करू ना, तुला खूप टॉर्चर करू, मरशील तू मरशील, बोल लवकर. पण रमाकांत काही सांगतच नाही. रमाकांतची अवस्था या वल्लरी आणि उदयकांतने खूप वाईट केलेली असते, मारून मारून टॉर्चर करून करून. उदयकांत चिडून म्हणतो, रमाकांत बोल लवकर, नाही तर जीवानिशी जाशील रे, स्वतःचे हाल कशाला करून घेतोय, बोल लवकर. वल्लरीसुद्धा खूप चिडलेली असते. रमाकांत म्हणतो, माझा जीव जरी गेला ना तरीसुद्धा मी तुम्हाला सांगणार नाही की तो व्हिडिओ कुठे आहे, कारण तसा पण माझा आत्मा तर आधीच त्या परमेश्वराजवळ आहे. मग राहिलं तरी काय हे शरीर, तसं पण या शरीराला आज ना उद्या देवाकडेच जायचं आहे, मातीतच जायचं आहे. त्यामुळे मी उद्या मरणार काय आणि तुम्ही मला आज मरणार काय, मला काहीही फरक पडत नाही. आणि मला माझ्या परमेश्वरावरती पूर्ण विश्वास आहे, तो येईल, मला तुमच्यासारख्या राक्षसांपासून वाचवेल, माझी सुटका करेल, माझ्या कुटुंबाचं रक्षण करेल. वल्लरी खूप चिडते आणि चक्क रमाकांतचं सट तोंडच पकडते जोरात, एकदम खतरनाक बाई आहे बाबा ही तर. आणि रमाकांतला खूप त्रास होत असतो. वल्लरी चिडून म्हणते, बोलव बोलव तुझ्या देवाला, बोलवच आता, असेल ना तुझ्यात हिंमत तर पोचतेच मी, येतो का पाहतेच मी, आता येतो का तुझा देव तुझ्या मदतीला, माझं काय वाकडं करतो ना ते सुद्धा मी पाहते. म्हणजे वल्लरी आता पूर्णपणे अशी एका राक्षसनीसारखी झालेली आहे. ती डायरेक्ट देवाला चॅलेंज करते की तू बोलव तुझ्या देवाला, माझं काय वाकडं करतो ना ते मी पाहते. म्हणजे वल्लरीचा अंत आता जवळ आलाय, तिची आता काय ते पापाचा घडा भरलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. वल्लरी रमाकांतला खूप त्रास देते. उदयकांतसुद्धा चिडलेला असतो. वल्लरी म्हणते, बोल लवकर, नाहीतर तू असंच टॉर्चर होत राहशील, तुला जिवंत सोडणार नाही आम्ही, सांग कुठे आहे तो व्हिडिओ, सांग. परंतु रमाकांत काही सांगतच नाही, त्यामुळे वल्लरी खूप चिडते. उदयकांतसुद्धा खूप चिडतो आणि म्हणतो, थांब, तुला आहे ना आता मी मारूनच टाकतो, मेल्यावरती सांगशील ना खरं खरं, असं म्हणून तो बंदूक त्याच्या डोक्याला लावतो. तर वल्लरी आता चिडून म्हणते, मूर्ख आहेस काय, काय करतोयस, जोपर्यंत आपल्याला पुरावा सापडत नाही तोपर्यंत आपण त्याला काही करायचं नाही आहे. आणि तेवढ्यात वल्लरीला आता मामाचा कॉल येतो आणि वल्लरी म्हणते की गप्प बस, मला ना माझ्या नवऱ्याचा कॉल येतोय, मला जावं लागेल, पण तू याला टॉर्चर करत राहा, जोपर्यंत हा काही बोलत नाही ना तोपर्यंत टॉर्चर करत राहा. हा सत्य सांगत नाही की तो व्हिडिओ कुठे आहे ते सांगत नाही. उदयकांत म्हणतो, याला ना मी मारूनच टाकेल. तर वल्लरी म्हणते, डोक्याने थोडा कमी आहे का रे तू,
एकदा सांगितलेलं कळत नाही का, मला इथे थांबता येणार नाही आणि जोपर्यंत पुरावा मिळत नाही तोपर्यंत याला सोडायचं नाही. याचा मोबाईल कुठे आहे? आता उदयकांत वल्लरीला रमाकांतचा फोन देतो आणि मग वल्लरी हा मोबाईल हातात घेते आणि म्हणते की आता उदयकांत रमाकांत कसा गायब झाला ना ते सगळ्यांना सांगावं लागेल. मग याच्याच मोबाईलवरून अर्णवला मेसेज करून सांगते की चिंटू, मी तीर्थयात्रेला जातोय, बाबांना तुझी खूप आठवण येईल बरं. आणि हे दोघेही आता हसू लागतात. रमाकांतला खूप वाईट वाटतं, त्याला भीतीसुद्धा वाटते की म्हणजे मला कोणी शोधणारच नाही. वल्लरी म्हणते एकदा का हा तीर्थयात्रेला गेला मग आपण याची खरी तीर्थयात्रा इथेच घडवू, चांगलंच त्याला दर्शन देऊ देवाचं आणि मग खरोखरच देवाकडे पाठवून देऊ. उदयकांत म्हणतो ठीक आहे वल्लरी. त्याला म्हणते तू याला कंटिन्यू टॉर्चर करत राहा आणि त्याच्याकडून सत्य उकळून घे. असं म्हणून वल्लरी आता तिथून निघून जाते. उदयकांत रमाकांतकडे रागारागाने असा पाहतो आणि चक्क रमाकांतचा गळाच दाबतो. रमाकांतला खूप त्रास होत असतो. उदयकांत म्हणतो बोल बोल लवकर, नाही तर मारून टाकेल तुला. कुठे आहे तो व्हिडिओ, बोल लवकर. पण रमाकांत काही बोलत नाही. उदयकांतला राग येतो आणि मग उदयकांत दे दडादन असं खूप मारतो, 3-4 थोबाडीत मारतो. रमाकांतच्या नाकावर वगैरे इकडे तिकडे सगळीकडे मारतो. स्वतःला थांबवतो. त्याला वाटतं कितीही मारून झालं काही फायदा होत नाहीये, हा माणूस काही बोलायला तयारच नाहीये. उदयकांत निराश होतो, पण रमाकांत बिचारा त्याला टॉर्चरला कंटाळलेला असतो, त्याला खूप त्रास होत असतो आणि तो तशीच असा मान टाकून देतो आणि शांत बसतो. इकडे ईश्वरी आणि अर्णवचा प्रवास सुरू असतो. तेवढ्यात त्यांना मामाचा कॉल येतो आणि मामा विचारतो की अरे अर्णव, कुठे आहात तुम्ही, अजून का नाही पोचलात? तर अर्णव म्हणतो मामा आम्ही येतोय, DP रोडवरती आहेत. तर मामा त्याला सांगतो अरे मुंबईत किती पाऊस सुरू आहे, सगळीकडे पाणी भरायला सुरू झाली आहे. अर्णव म्हणतो हो मामा, आम्हाला सुद्धा त्यामुळेच उशीर होतोय, सगळीकडे खूप जास्त पाऊस आहे, ट्रॅफिक आहे, पण तू काळजी करू नको, आम्ही पोचतो. तर मामा त्याला सांगतो अरे टेन्शन घेऊ नका, तसंही इथे स्पर्धेमध्ये सुद्धा अनेक स्पर्धक आयोजक पोहोचले नाही आहे ना, म्हणून त्यांनी काही तासांसाठी स्पर्धा पुढे ढकललेली आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा काही घाई करू नका, उगाच रिस्क घेऊ नका. जिथे पाणी भरलेलं असेल अशा रोडवरून येऊ नका. आसपास एखादा हॉटेल असेल तर तिथे थांबा, सेफ राहा आणि पाऊस थांबला की मगच या. अर्णव आणि ईश्वरीला हे ऐकून थोडं बरं वाटतं. मामा म्हणतो की आणि ती इव्हेंटच्या आधी जी प्रेस कॉन्फरन्स होणार होती ना, ती सुद्धा पोस्टपोन झाली आहे, कारण अनेक पत्रकार, आयोजक, स्पर्धक हे अजून पावसातच अडकलेले आहेत. जास्त लोक पोचले नाही आहेत, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्याकडे इथे पोचायला वेळ आहे, त्यामुळे सावकाश या. हॉटेलमध्ये थांबा कुठेतरी आणि यायची काही घाई करू नका. उगीच रिस्क घेऊ नका बरं का. तर अर्णव म्हणतो हो मामा, टेन्शन घेऊ नको, आम्ही रिस्क घेणार नाही. मामा म्हणतो आणि मला अपडेट करत राहा. आता मामा फोन कट करतो. ईश्वरी म्हणते सर खरंच पाऊस खूप जास्त होतोय. मामा म्हटले ते बरंच झालं, एकतर इव्हेंटसुद्धा पुढे गेलं आहे, आता आपल्याला जायची काही घाई करण्याची गरज नाही आहे. अर्णव म्हणतो हो हे चांगलं आहे, पण आपण लवकरात लवकर तिथे पोचलो म्हणजे नंतर उशीर होणार नाही. आणि इकडे उदयकांतने चक्क रमाकांतचा गळा दाबलेला असतो आणि त्याला म्हणतो की बोल लवकर. अरे फुकटचा मरशील ना, बोल लवकर. परंतु रमाकांत काही बोलत नाही, त्यामुळे उदयकांतला खूप राग येतो आणि मग पुन्हा एकदा दे दडादन दे दडादन असं खूप मारतो हा, त्याच्या थोबाडीत वगैरे खूप जास्त मारत असतो. त्यामुळे रमाकांत हा खुर्चीसहित जमिनीवरती पडतो. उदयकांत म्हणतो उठ, बस झाली तुझी नाटकं, उठ रे दादा उठ, रमाकांत उठ. पण रमाकांत हा काही उठतच नाही, तो बेशुद्ध झालेला असतो. उदयकांत खूप घाबरतो, म्हणतो दादा रमाकांत उठ रे उठ लवकर. पण रमाकांत काही उठतच नाही. मग उदयकांत त्याचा श्वास चालू आहे का नाही ते पाहतो, तर रमाकांतचा श्वाससुद्धा चालू नसतो, बहुतेक तो नाटक करत असेल. उदयकांत खूप घाबरतो आणि विचार करतो अरे हा मेलाय की काय, बेशुद्ध झालाय की काय, मेला तर नाही ना, आता याचं काय करायचं. उदयकांत चांगलाच घाबरतो, कारण वल्लरीने त्याला सांगितलेलं असतं की याला मारायचं नाही आहे, फक्त टॉर्चर करून त्याच्याकडनं माहिती काढून घ्यायची आहे की तो व्हिडिओ कुठे आहे. उदयकांतला खूप भीती वाटते की हा मेला की काय, त्यामुळे उदयकांत हा लगेच वल्लरीला कॉल करतो आणि म्हणतो की वल्लरी, आता ह्या वल्लरीला तर सांगावं लागेल. वल्लरी ही आता बाहेर कुठेतरी गेलेली असते. वल्लरी उदयकांतचा फोन उचलते आणि म्हणते अरे आत्ता तर बाहेर आली ना, मी लगेच कशाला कॉल करतोय. तर उदयकांत म्हणतो की वल्लरी हा रमाकांत आहे ना, त्यांना काही सांगत नव्हता म्हणून मी त्याला टॉर्चर करत होतो. आणि वल्लरी म्हणते अरे बोल ना, बोल लवकर. पण उदयकांतची काही सांगण्याची हिंमतच होत नसते. इकडे वल्लरीला तो खूप घाबरत असतो ना.
आणि इकडे रमाकांत शुद्धीवरती येतो. आता तो शुद्धीवर येतो की बेशुद्ध झाल्याचं नाटक करत होता हे त्यालाच माहिती. पण तो डोळे उघडतो आणि त्याला दिसतं की उदयकांत हा असा म्हणजे त्याच्याकडे पाठ करून उभा आहे आणि त्याला मी दिसत नाही आहे आणि तो फोनवरती बोलतो आहे आणि रमाकांतची एक हाताची गाठ सुटलेली असते. रमाकांत आपला दुसरा हातसुद्धा सोडून घेतो आणि मग दुसरा हात सोडल्यानंतर तो आपले पायसुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतो. तर वल्लरी म्हणते, "अरे बोल ना लवकर, काय मूर्खात काढतोय की काय? मुहूर्त काढतोय की काय? बोल बोल लवकर, काय बोलायचं आहे?" तर उदयकांत म्हणतो, "वल्लरी, तो रमाकांत आहे ना, काही बोलत नव्हता म्हणून मी त्याला दोनदा चारदा असं थोबाडीत मारलं आणि एक जोरात ठोसा दिला. तर तो जमिनीवरच पडला आणि बेशुद्ध झालाय की मेलाय काही कळतच नाहीये. त्याचे श्वास पण चालत नाहीये." आता हे ऐकून वल्लरीला जबरदस्त धक्काच बसतो. वल्लरी विचारते, "काय?" आणि तेवढ्यात रमाकांत त्याचे पायसुद्धा सोडवून आणि उठून उभा राहतो. पण त्याच्या पायाला खूप लागलेलं असतं, त्यामुळे त्याला उठताना खूप त्रास होत असतो. उदयकांतला काही समजत नाही की रमाकांतने स्वतःला सोडून घेतलंय, उभा राहिलाय आपल्या पायावरती. वल्लरी चिडून म्हणते, "अरे उदयकांत, तू काय तुझी अक्कल काय शून्य आहे का? तुला सांगितलं होतं ना, जोपर्यंत आपल्याला आपल्या विरुद्धचे पुरावे सापडत नाही तोपर्यंत त्याला काहीही करायचं नाहीये. अरे तो मेला नसेल, बेशुद्ध झाला असेल, शुद्धीवर आण त्याला लवकर." आणि तेवढ्यात रमाकांत बाजूच्या एका ड्रमवरती बांबू पडलेला असतो. तो रमाकांत तो बांबू उचलतो आणि उदयकांतच्या डोक्यात जोरात तो बांबू घालतो. उदयकांत असा लगेच मागे वळून पाहतो. त्याला म्हणजे असं दिसतं की रमाकांत हा शुद्धीत आलाय आणि त्यानेच मला मारलंय. इकडे वल्लरी, "हॅलो, हॅलो उदयकांत," असं ती सारखी सारखी म्हणत असते. पण उदयकांत काही बोलतच नसतो, कारण ऑलरेडी त्याची चांगलीच बँड वाजलेली असते. त्यामुळे त्यात काही बोलण्याची ताकद आता राहिलेली नसते. आणि मग रमाकांत पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती जोरात हा बांबू मारतो. त्यामुळे उदयकांत हा जमिनीवरती लोळतो आणि क्षणात बेशुद्ध होतो. पण वल्लरीला हे काही कळतच नाही. वल्लरी म्हणते, "यानेच फोन कट केला असेल किंवा रेंज गेली असेल." उदयकांत एक नंबरचा मूर्ख आहे, अशी गडबडीत तर तो करतच असतो. आणि इकडे उदयकांत बेशुद्ध झालेला असतो आणि उदयकांतचा मोबाईल तिथेच पडतो. रमाकांत हा लगेच या अड्ड्यातून बाहेर पडतो. आता मी जर तिथे असली असते ना, त्या मोबाईलमध्ये पण एक बांबू टाकला असता आणि तो मोबाईलसुद्धा तोडून टाकला असता. परंतु याने असं नाही केलं. हा लगेच असा बाहेर पडतो. बाहेर येत असताना एका खड्ड्यात त्याचा पाय अडकतो आणि रमाकांत जमिनीवरती पडतो खड्ड्यात पाय गेल्यामुळे. रमाकांतच्या गुडघ्याला लागतं. रमाकांतला त्रास होत असतो, पण आता इथे थांबायचं नाही असा विचार करून रमाकांत हा कसाबसा उठून उभा राहतो आणि त्याच्या पायाला लागलेलं असतं. सगळे कपडे वगैरे खराब झाले असतात चिखलाने. त्याची सगळी अवस्था एकदम बिकट झालेली असते. तो कसाबसा रस्त्याने पळण्याचा प्रयत्न करतो. पुढे एक झाड असतं. या झाडाला टेकून तो शांत उभा राहतो. 2 मिनिटं श्वास घेतो, रिलॅक्स फील करतो आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरीची गाडी रमाकांत जवळून पास होते. आता बघा, तिथूनच या गाडीला कसं जायचं होतं? काय कोइन्सिडन्स आहे यार यांचा. ईश्वरी रमाकांतला पाहते, परंतु एवढं स्पष्ट तिने पाहिलेलं नसतं, कारण रमाकांत तिच्याकडे पाठ करून असतो, झाडाकडे तोंड करून असतो. पण ईश्वरीला वाटतं की हे आपले बाबा आहेत. ईश्वरी म्हणते, "सर गाडी थांबवा, थांबवा सर." "अर्णव सर गाडी थांबवा." अर्णव विचारतो, "आता काय Bajaj झालं? Pay Payment. गाडी थांबवायला का सांगितली?" ईश्वरी म्हणते, "सर तुमचे बाबा होते तिथे." अर्णव म्हणतो, "काय बोलतेस तू? ते तर घरी आराम करत असतील ना, ते इथे कशाला येतील?" तर इकडे रमाकांत हा सुद्धा अर्णवची गाडी पाहतो. त्याला समजतं तर अर्णवची गाडी आहे आणि मग रमाकांत अर्णवच्या गाडी मागे मागे धावत असतो. पण त्याच्या गुडघ्याला इतकं लागलंय म्हणून त्याला खूप त्रास होत असतो. अर्णव ईश्वरीला सांगतो, "ते बाबा वगैरे नसतील, तू नको टेन्शन घेऊ." पण ईश्वरीच्या मनात शंका असते, "मी ज्यांना पाहिलं ते बाबाच होते." अर्णव आणि ईश्वरीची गाडी ही सुसाट वेगाने पुढे निघून जाते आणि इकडे उदयकांत असा बेशुद्ध असतो. तेवढ्यात त्याला शुद्ध येते. उदयकांत हा उठून बसतो आणि त्याला दिसतं की रमाकांत तर पळून गेला आहे. रमाकांत शेवटी माझ्या तावडीतून निसटला असा विचार करून उदयकांत त्याचा मोबाईल घेतो आणि रमाकांतला शोधायला बाहेर पडतो. इकडे रमाकांत हा कसाबसा थोडा पुढे आलेला असेल, तो पुन्हा एकदा या झाडाचा आधार घेतो, कारण त्याला खूप मारलेलं असतं ना. एकतर 1-2 दिवसांपूर्वी उदयकांत आणि वल्लरीने टॉर्चर केलंय. आता त्यात पाहायला लागलंय, पायाला लागलंय, काही खाल्लेलं पिल्लेलं नाही. त्यामुळे त्याची परिस्थिती खूप बिकट असते. त्याला पळताही येत नसतं, ताकद राहिलेली नसते आणि तेवढ्यात उदयकांतसुद्धा तिथे येऊन पोहोचतो. रमाकांतला दिसतं की उदयकांत आपल्या मागावरती आहे. उदयकांतला दिसतं की रमाकांत पुढे पळतोय. मग पायाला लागलेलं रमाकांत कसाबसा पळण्याचा प्रयत्न करत असतो आणि हा अवाढव्य शरीराचा उदयकांत जो आहे, तो सुद्धा त्याच्या मागे मागे कसाबसा पळण्याचा प्रयत्न करत असतो. या दोघा भावांची शर्यत ही रस्त्याभर सुरू असते.
इकडे ईश्वरी आणि अर्णव हे जात असतात. ईश्वरी म्हणते, सर मामा जे बोलले होते ना ते बरोबरच होतं. आपल्याला कुठेतरी हॉटेलमध्ये थांबावं लागणार आहे. पहा ना किती पाऊस होतोय. अर्णव म्हणतो, हो पाऊस होतोय आणि आपल्याला लवकरच कुठेतरी थांबावं लागेल, नाहीतर पाणी भरेल. ईश्वरी म्हणते, पाणी भरेल एवढ्या लवकर? काय पाणी भरतं का? आणि त्याला काय एवढं घाबरायचं? त्यावर अर्णव म्हणतो, तू इंदोरची आहे ना, त्यामुळे तुला काय माहिती नाही आहे. ही मुंबई आहे, मुंबई. मुंबईमध्ये तासभर जरी पाऊस झाला ना तरी अख्खी मुंबई अशी पाण्याने भरते आणि एकदा मुंबई पूर्ण बुडाली होती अशाच पावसामुळे. त्यामुळे आपल्याला एखाद्या सेफ ठिकाणी राहणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर आपण अडचणीत येऊ शकतो. ईश्वरी म्हणते, सर एवढं काय टेन्शन घेताय? अर्णव म्हणतो, टेन्शन जेव्हा पाणी भरेल ना तेव्हा तुला कळेल मी काय टेन्शन घेत होतो. एक काम कर, तुझ्या मोबाईलमध्ये आहे ना एखाद्या 5 स्टार हॉटेल आहे का आसपास, ते तरी शोध. ईश्वरी विचारते, 5 स्टार हॉटेल? 5 स्टार हॉटेल कशाला हवं आहे? सर आपल्याला कुठेतरी थांबायचं आहे ना, मग जे दिसेल त्या हॉटेलमध्ये राहायचं. तुमचा तोराच वेगळा असतो. लईच हायफाय काम आहे तुमचं. कुठे पण थांबायचं म्हटलं का 5 स्टार हॉटेल पाहिजे. अशी AC पाहिजे, लक्झरी हॉटेल पाहिजे. तशी म्हणजे काय गरज? काही गरज नाही आहे. जे हॉटेल दिसेल ना तिथे गाडी थांबवा, आपण तिथेच थांबूया. अर्णव म्हणतो, मिस इंदोर मी असं कुठेही थांबू शकणार नाही, कारण मला 4 लोकं ओळखतात. माझं एक स्टेटस आहे आणि आपण जिथे थांबतोय तिथे हायजीन कसं आहे, रूम्स कशा आहेत, सर्व्हिस कशी आहे, ते सगळं पाहायला हवं ना, मगच आपण थांबू शकतो. ईश्वरी चिडून म्हणते, सर आपण काही हनीमूनला जात नाही आहे. 5 स्टार हॉटेल रिसॉर्ट सर्व्हिस पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. खूप पाऊस पडतोय म्हणून आपल्याला 2-4 तासासाठी कुठेतरी थांबायचं आहे पाऊस थांबेपर्यंत, आणि यात तुम्हाला 5 स्टार हॉटेल कुठे सापडणार आहे? आणि तशी पण मला ना वॉशरूमला जायचं आहे खूप वेळापासून. आपण गाडीत आहे त्यामुळे जे हॉटेल दिसेल ना त्या हॉटेलमध्ये थांबवायचं, रूम घ्यायची. मला वॉशरूमला जायचं आहे, लवकर गाडी थांबवा. अर्णव म्हणतो, मिस इंदोर आपण असं कुठेही थांबू शकत नाही. ईश्वरी म्हणते, सर ती पुढची गाडी निघाली, चला बरं लवकर गाडी घ्या पुढे आणि जे पहिलं हॉटेल दिसेल तिथेच थांबवा. मला वॉशरूमला जायचं आहे खूप लवकर, म्हणजे आता मला अर्जंट आहे असं ती म्हणते. ॲक्टिंग खूप भारी केली आहे तिने इथे. गा गाडी थांबवा बरं. अर्णवचा आता नाईलाज होतो. अर्णव गाडी पळवतो आणि इकडे रमाकांत हा धावत पळत असतो आणि तो एका दुसऱ्याच रस्त्याजवळ येतो. उदयकांतसुद्धा त्याच्या मागे मागे येतो. उदयकांतला रमाकांत दिसतो आणि मग हे दोघेही एकमेकांचा पाठलाग करत असतात. रमाकांत पुढे, उदयकांत मागे. यांची शर्यत पकडापकडी सुरूच असते आणि इकडे ईश्वरीला एक हॉटेल दिसतं. ईश्वरी म्हणते, सर ते पहा हॉटेल, तिथे थांबवा. अर्णव म्हणतो, तिथे एवढं म्हणजे चांगलं नाही आहे ते हॉटेल. ईश्वरी म्हणते, सर डोक्यावरती छत आहे, रूम असेल, वॉशरूम असेल, चला लवकर मला वॉशरूमला जायचं आहे, घ्या तिथे. अर्णवचा आता नाईलाज होतो. अर्णव गाडी या हॉटेलच्या गेटमध्ये घेतो आणि ईश्वरी गाडीतून पटकन उतरते. पाऊस खूप पडत असतो जोरदार. ईश्वरी लगेचच त्या हॉटेलमध्ये जाते. अर्णव पण गाडीच्या खाली उतरतो, तो सुद्धा त्या हॉटेलमध्ये घुसतो. हे दोघं रिसेप्शनवरती येतात. तर तिथे रिसेप्शनवरती कोणीच नसतं. ईश्वरी म्हणते, सर सर इथे कोणीच नाही आहे, आवाज द्या, आवाज द्या. अर्णव म्हणतो, थांब थांब 2 मिनटं असतील, येईल कोणीतरी. ईश्वरी म्हणते, सर कोणीच नाही आहे, तुम्हाला सांगितलं ना मला वॉशरूमला जायचं आहे, लवकर बोलवा ना कोणाला तरी. सर मला अर्जंट आहे. अर्णव आता आजूबाजूला पाहतो, कोणी दिसतच नाही. अर्णव म्हणतो, आता कोणाला बोलवणार आहे इथे? ईश्वरी म्हणते, तुमच्याकडून आहे ना काहीच होणार नाही, थांबा मीच बोलवते. आणि मग ईश्वरी तिच्या स्टाईलमध्ये म्हणजे इंदोरी स्टाईलमध्ये जोरजोरात ओरडते की भैया भैया कोणी आहे का, भैया म्हणते. ती खूप मस्त बोलते, क्यूट बोलते खूप. आणि तेवढ्यात एक माणूस तिथे येतो. हा या हॉटेलचा रिसेप्शनिस्ट किंवा मॅनेजर असेल. आणि ईश्वरी म्हणते, सर विचारा ना रूम आहे का, त्यांना विचारा. अर्णव म्हणतो, थांब मी विचारतो. आणि मग अर्णव त्याला विचारतो की आहेत का रूम्स अवेलेबल, आहेत का? हा माणूस म्हणतो, आहेत ना. तसल्या हॉटेलचा मॅनेजर असतो, त्याचं एक्सप्रेशनसुद्धा तसेच असतात. म्हणजे ते हॉटेल थोडंसं गडबडी असतं, चांगलं नसतं. अर्णव हा त्याला विचारतो, कोणकोणते रूम्स अवेलेबल आहेत, म्हणजे लक्झरी, प्रीमियम असे म्हणजे तो नावं घेतो. तर हा माणूस म्हणतो, तुम्हाला कसे हवे आहेत? अर्णव म्हणतो, याला कळतच नाही आहे की मी काय विचारतोय. तर ईश्वरी म्हणते, सर साधं सोपं विचारा ना, रूम आहे का? तो हो म्हणेल, जायचं आतमध्ये. अर्णव म्हणतो, असं नसतं मिस इंदोर, यांच्याकडे काय काय रूम्स अवेलेबल आहेत, फॅसिलिटीज आहेत, लक्झरी आहे की नाही ते विचारावं लागेल ना. तर ईश्वरी म्हणते, थांबा सर, त्यांना तुमचं बोलणं कळत नाही आहे, मी त्यांना सांगते. आता ही करीना कपूरसारखी आता मध्ये मध्ये करत असते खूप, पण हिची ॲक्टिंग तर एक नंबर होती. करीनापेक्षा पण आपली ईश्वरी बेस्ट आहे.
आणि मग ईश्वरी म्हणते, भैया हे खूप मोठ्या कंपनीचे CEO आहेत. त्यामुळे ना त्यांना आहे ना असं रूम पाहिजे जिथे बाथटब असेल. कधी-कधी सरांना काम करण्याची सुद्धा इच्छा होऊ शकते. त्यामुळे सुपरफास्ट इंटरनेट पाहिजे, वर्क डेस्क पाहिजे, किंग साईज बेड पाहिजे आणि त्याचबरोबर रूमला अटॅच स्विमिंग पूलसुद्धा पाहिजे. आणि तुमच्याकडे कुक तर असेल ना, तर सरांना कधीही काही खाण्याची इच्छा होऊ शकते. आम्ही एक्स्ट्रा पे करायला तयार आहोत. सरांना जे आवडेल कुकने तेच बनवून द्यायचं बरं का. तर अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो. हा मॅनेजर म्हणतो, तुमच्या अपेक्षा खूप चांगल्या आहेत, पण यातली कोणतीही अपेक्षा इथे पूर्ण होणार नाही आहे. ईश्वरी आता गप्पच बसते. अर्णव म्हणतो, ठीक आहे, तुमचं टॅरिफ काय आहे ते तर सांगा. तर मॅनेजर म्हणतो, आता आमची तारीफ आम्हीच काय करायची, आमचं हॉटेल भारीच आहे, सगळंच भारी आहे. ईश्वरी म्हणते, काय सर तुम्ही काय त्यांची तारीफ विचारताय. तर अर्णव म्हणतो, तुझाच भाऊ दिसतोय हा. मी तारीफ नाही म्हटलो, टॅरिफ टॅरिफ. तुमचे रूमचे भाडं काय आहे, रेट काय आहे ते सांगा मला. तर हा मॅनेजर म्हणतो, तुम्हाला किती तासांसाठी पाहिजे, 1 तास, 2 तास, 3 तास. ईश्वरी म्हणते, 2 तास, 2 तास पाहिजे. अर्णव म्हणतो, मिस इंदोर तुला कळत नाही आहे का तो काय बोलतोय, हे तसलं हॉटेल आहे. ईश्वरी म्हणते, सर तसलं असलं कसलं हॉटेल तर आहे ना, रूम तर आहे ना, मला वॉशरूमला जायचं आहे, लवकर ठरवा बरं. असं ती कुजबुज करून त्याच्याशी भांडत असते. अर्णव म्हणतो, तुम्ही एक रूमची चावी द्या. आता हा मॅनेजर एका रूमची चावी देतो. ईश्वरी चावी घेते आणि वॉशरूममध्ये पळून जाते, कारण तिला खूप अर्जंट असतं. आणि हा मॅनेजर विचारतो, सांगा आता किती तास रूम पाहिजे. अर्णव म्हणतो, 2 तास. मॅनेजर विचारतो, 2 तासात होईल का मॅडमला, खूपच घाई दिसतीये. अर्णव म्हणतो, ते नवीन नवीन लग्न झालं आहे ना, आता हा पण ॲक्टिंग करतो हां, नवीन नवीन लग्न झालं आहे ना म्हणून. मॅनेजर म्हणतो, ठीक आहे, मग 2 तासांनी रूमवरती नॉक नॉक करायला येतो. अर्णवसुद्धा आता हसत असतो खूप असा तो पण म्हणजे असं हसी मजाकमध्ये घेतो. आणि हळूच नॉक करा बरं का मॅनेजर, असं म्हणून अर्णवसुद्धा आता तिथून निघून जातो. हा मॅनेजर या दोघांपेक्षा जास्त लाजत असतो. आणि इकडे रमाकांतसुद्धा आता त्याच हॉटेलमध्ये पोहोचतो जिथे ईश्वरी आणि अर्णव असतात. त्याच वेळेस वल्लरीसुद्धा पोहोचते. आता वल्लरीला रमाकांत पाठमोरा दिसतो. त्यामुळे तिला शंका येते की हा तर रमाकांत सारखाच दिसतोय, कपडे पण सेम आहेत, पण रमाकांत तर बेशुद्ध आहे. उदयकांतने मला तेच सांगितलं आहे. इकडे आता रमाकांत हॉटेलच्या गेटजवळ येतो आणि त्याला दिसतं की अर्णव आणि ईश्वरीची गाडी इथेच आहे. अर्णव आणि ईश्वरी इथेच असतील हे रमाकांतला समजतं आणि वल्लरी विचार करते, याचा अर्थ रमाकांत हाच आहे. आता उदयकांतला फोन करून विचारते ती. आता उदयकांतला फोन करते. उदयकांत रस्त्याने धावत पळत येत असतो. वल्लरी विचारते, काय रे उदयकांत, रमाकांत कुठे. तर उदयकांत तिला सांगतो, तो मला मारून माझ्या हातून निसटला. वल्लरी चिडून म्हणते, काय अरे तुला एक काम धड करता येत नाही, कुठे आहे तो आता. तर तो उदयकांत सांगतो की मी त्यालाच शोधतोय. वल्लरी म्हणते, माझ्यासमोर रमाकांत आहे, मी तुला लोकेशन पाठवते, ये लवकर. उदयकांत या लोकेशनवरती यायला निघतो आणि इकडे रमाकांत अर्णव आणि ईश्वरीच्या गाडीजवळ जाणार इतक्याच त्याचा पाय घसरतो आणि रमाकांत पुन्हा एकदा डोक्यावरती जोरदार पडतो. त्याच्या डोक्याला जखम होते. उदयकांत हा धावत पळत वल्लरीजवळ येतो. वल्लरीच्या गाडीत बसतो आणि वल्लरीला विचारतो, कुठे रमाकांत. वल्लरी सांगते, ते त्या समोरच्या हॉटेलमध्ये गेला आहे. आणि मग हे दोघेही गाडी घेऊन या हॉटेलच्या समोर येतात. इकडे रमाकांत हा कसाबसा उठण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या डोक्यातून खूप रक्त वाहत असतं. तो मानेजवळची पट्टी काढतो आणि आपल्या डोक्याचं रक्त पुसण्याचा प्रयत्न करतो. वल्लरी आता गाडी थांबवते. उदयकांत विचारतो, काय झालं, गाडीमध्ये घे. तर वल्लरी म्हणते, अरे नाही घेऊ शकत, तिथे अर्णवची गाडीसुद्धा उभी आहे. याचाच अर्थ अर्णव आणि ईश्वरीसुद्धा याच हॉटेलमध्ये आहेत. उदयकांतला जबरदस्त धक्काच बसतो. वल्लरी म्हणते, जर आपल्या आधी हा रमाकांत त्या दोघांना भेटला ना, मग संपला आपला विषय. हे दोघं खूप घाबरतात. रमाकांत अर्णव ईश्वरीची गाडी पाहतो आणि हॉटेलमध्ये घुसतो आणि या रिसेप्शनवाल्याला विचारतो की अर्णव राजे शिर्के कोणत्या रूममध्ये आहे ते सांगा, त्यांना बोलवा लवकर. हा रिसेप्शनवाला म्हणतो की नाही नाही हो, असं आम्ही आमच्या गेस्टची माहिती तुम्हाला नाही देऊ शकत. आमच्या लॉजच्या रूम्सच्या रूल्स आहेत, ते आमच्या रूल्समध्ये बसत नाही. ते तर रमाकांत म्हणतो की मला खूप महत्त्वाचं काम आहे, तो माझा मुलगा आहे, सांगा बोलवा त्याला लवकर. तर हा माणूस म्हणतो, तुमचे कपडे पाहून तुम्हाला घर पण असेल असं तर मला वाटत नाही, आणि मुलगा म्हणून सांगताय, चला निघा इथून. रमाकांतला समजतं की आपला अवतार पाहून तो असं बोलतोय. रमाकांत म्हणतो, ठीक आहे, मला इथे रूम हवी आहे, रूम द्या. तर हा माणूस म्हणतो, आधी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ती पट्टी करून घ्या, डोक्यातून किती रक्त वाहतं आहे, जा, रूम बीम काय मिळणार नाही. रमाकांत खूप दुःखी होतो आणि म्हणतो,
अहो साहेब, तो माझा मुलगा आहे हो. अहो सात्विक फॅशनचा CEO अर्णव राजे शिर्केचा बाप आहे मी. त्याला बोलवा, तुम्हाला सगळं कळेल. प्लीज मला इथे एक रूम द्या, माझा जीव धोक्यात आहे. हा मॅनेजर चिडून म्हणतो, ए बाबा, नाही म्हटलं ना, रूम नाही मिळणार तुला, जा बरं तू इथून. रमाकांत खूप दुःखी होतो आणि हात जोडतो. म्हणतो, साहेब मी तुमच्यासमोर हात जोडतो, माझा जीव धोक्यात आहे, प्लीज मला एक रूम द्या, मला एक रूम द्या. पण हा माणूस म्हणतो, हे तुला सांगितलेलं कळत नाही का रे, जा बरं इथून, निघ. रमाकांतला काय करावं ते कळतच नाही. इकडे वल्लरी खूप घाबरलेली असते आणि म्हणते, उदयकांत, आपल्याला लवकरात लवकर जाऊन त्या रमाकांतला पकडावं लागेल, नाहीतर तो अर्णव ईश्वरीपर्यंत पोहोचेल तर आपलं काही खरं नाही. आणि आजचा एपिसोड इथेच संपलेला आहे प्रेक्षकांनो. तर आजचा एपिसोड तर एकच नंबर होता. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरीला खूप थंडी वाजत असेल, कारण ती भिजलेली होती ना, त्यामुळे ते ब्लँकेट घेऊन बसणार आणि अर्णव तिला एक तिला एक बाथरोब देईल तो, आणि तो तिला घालायला सांगेल आणि कपडे चेंज करून ये असं सांगेल. आणि इकडे रमाकांत या मॅनेजरला स्वतःच्या गळ्यातील सोन्याची चेन देईल आणि म्हणेल की प्लीज मला एक रूम द्या. सोन्याची चेन पाहून मॅनेजर रूम द्यायला तयार होईल आणि रमाकांत रूमची चावी घेऊन हा रूमकडे निघून जाईल. तेवढ्यात उदयकांत आणि वल्लरी हॉटेलमध्ये घुसतील आणि रमाकांतचा पाठलाग करतील आणि इकडे ईश्वरी ही कपडे चेंज करून हा बाथरोब घालून येईल आणि ती अतिशय सुंदर क्यूट दिसेल. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत बाय.